यांनी काय केलं? यांनी फक्त 15 वर्ष दिल्लीत जाऊन तंबाखू मळली. तुमचीच तंबाखू, तुमचा चुना, मला फक्त फोकटात निवडून आणा, एवढा धंदा केला का? सोयाबीन बद्दल कधी प्रतापराव जाधव बोलले का? गुलाबराव, तुमच्या भाषणातला नेहमीचा एक डायलॉग आहे, कतलिया कहीं सांप बदल लेते हैं, कुछ लोग पुण्य के आड़ में पाप बदल लेते हैं और कुछ लोग मतलब के लिए तो बाप भी बदल लेते हैं. गुलाबराव. आणि गुलाबराव चाललाय गुवाहाटीला रातचा शेण खायला तिथं. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी प्रचार सभांचा धडाका लावला असून आपल्या प्रचार सभेतून ते महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर तुटून पडत आहेत. धाड येथील प्रचार सभेतून त्यांनी खासदार प्रतापराव जाधव व मंत्री गुलाबराव पाटील यांचा चांगला समाचार घेतला आहे. विरोधक आपल्या बाबत अपप्रचार करत असून त्यांना तुम्ही बळी पडू नका असे आवाहन ते मतदारांना करत आहेत. धाड येथील प्रचार सभेतील त्यांचं संपूर्ण धडाकेबाज भाषण आपण एक वेळ नक्की ऐका. परंतु त्या अगोदर जर आपण आपल्या हक्काचं वायएस न्यूज चॅनल लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर आपण आपल्या हक्काचं वायएस न्यूज चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेलचं बटन दाबायला विसरू नका. तुम्ही संध्याकाळी 7-7:30 वाजेपासून माझी वाट बघताय. तुम्हाला खरं सांगतो, मायची शपथ, मला वाटलं नाही की धाडची सभा एवढी मोठी होईल आणि एवढ्या मोठ्या संख्येने लोक या सभेला येतील. खरं तर या सभेचा प्रचार प्रसार सुद्धा झाला नाही. काल मला वाटतं संध्याकाळी सांगितलं की ही सभा होणार आहे. व्हॉट्सअप फेसबुकवर आलं, तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आले. बुलढाणा जिल्ह्याच्या कोणत्याही कोपऱ्यात मी गेलो तर फक्त लोकांना जर माहीत झालं इथं सभा आहे तर लोक स्वतःच्या घरच्या चटणी भाकरी खाऊन, स्वतःचे पैसे खर्च करून या सभेला येतात. भावांनो, तुमचे उपकार मी मरेपर्यंत फेडू शकत नाही, एवढं प्रेम तुम्ही सगळी मंडळी माझ्यावर करताय. मी माझ्या कातड्याचे जोडे करून जरी तुम्हाला घातले तरी सुद्धा हे उपकार फिटणार नाही, एवढा जीव तुम्ही मला आतापर्यंत 22 वर्षामध्ये लावलेला आहे. तुमच्या प्रेमामुळेच मला हा संघर्ष 22 वर्षाचा कधी आठवला नाही. आज ईद सारखा पवित्र सण आहे आणि पवित्र सणाच्या दिवशी आमच्या सगळ्या मुस्लिम बांधवांनी सांगितलं, हिंदू बांधवांनी सांगितलं की धाडला सभा घ्या. मी म्हटलं ईदच्या दिवशी सभा होणार नाही, पण सगळ्यांनी सांगितलं पवित्र दिवशी तुम्ही या. आजचा दिवस हा पवित्र दिवस आहे भावांनो, लक्षात ठेवा. आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती आहे, त्याच्याही मी तुम्हाला शुभेच्छा देतो. 2 दिवसांनी संविधानाचे जनक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. ज्या बाबासाहेबांनी आपल्याला बोलण्याचं आणि विचाराचं स्वातंत्र्य दिलं, मत मांडण्याचं स्वातंत्र्य दिलं, त्या बाबासाहेबांची जयंती आहे. हा संगम सगळा योग घातलेला आहे. भावांनो, मी आतापर्यंत धाडला अनेक वेळा आलो, सभा घेतल्या, पण आजच्या सारखा उत्साह आणि आजच्या सारखा जल्लोष मला आजपर्यंत धाडमध्ये कधी बघायला मिळाला नाही. तो इतिहासात मला पहिल्यांदा बघायला मिळाला. अरे, कोणत्याही नेत्याला धाडला सभा घ्यायची असली तर त्या नेत्याला गावात गाडी पाठवावी लागते, दारू मटण ढाब्यावर पार्टी द्यावी लागते, कधी कधी 500 रुपये रोज द्यावा लागतो, तेव्हा लोक त्यांच्या सभेला येतात. पण तुमच्या रविकांची सभा आहे, आपल्या रविकांची सभा आहे, तर खिशातले पैसे खर्च करून तुम्ही सगळे इथे येता. भावांनो, हीच माझी संपत्ती आहे, हे मी कमावलं. भावांनो, जसं प्रेम तुम्ही इतके वर्ष माझ्यावर केलं, असंच प्रेम तुम्ही भविष्यातही माझ्यावर कायम ठेवा, एवढंच मला अपेक्षा आहे. पद येतील, पद जातील. आज पद काय 5-5 वर्षाची असतात, आज येतात उद्या जातात, पण जीवाला जीव देणारी माणसं ही लाख मोलाची असतात, लक्षात ठेवा. म्हणून भावांनो, आज या बुलढाणा लोकसभेसाठी तुमच्या सगळ्यांच्या आग्रहास्तव या निवडणुकीला मी उभा आहे. माझ्या विरोधामध्ये सगळे नेते एकत्र आलेले आहेत. सगळे हजारो कोटीचे मालक एका ठिकाणी आलेले आहेत. एका बाजूला नेते आणि दुसऱ्या बाजूला जनता, अशी ही निवडणूक भावांनो होणार आहे. अनेकांना वाटलं रविकांत तुपकर लोकसभा लढणारच नाही आणि अपक्ष कसं काय लढणार.
बुलढाणा जिल्ह्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एखादा अपक्ष उमेदवार विद्यमान खासदारांना पाडण्याच्या फाईट मध्ये सगळ्यात पुढे आहे. ही इतिहासातली पहिली वेळ आहे बुलढाणा जिल्ह्याचं, लक्षात ठेवा. तुम्हाला एक गोष्ट मी क्लिअर सांगतो. तुम्ही धारच्या बस स्टँडवर चर्चा करत असाल फाइट में कौन है, फाइट में कौन है. कोई फाइट में नहीं है. विद्यमान खासदाराची फाईट आपली फाईट खासदारासोबत नाही, खासदाराची फाईट आपल्यासोबत आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. 15 वर्ष झाले प्रतापराव काका उर्फ नाना, दुर्मिळ काका, दिसतच नाही काका, दिसतच नाही. दुर्मिळ काका धाडला येतात का? 15 वर्षामध्ये विद्यमान खासदाराला पाहिलं नाही असे किती लोक आहे? जरा हात वर करा बरं. अरे बाप रे बाप, सगळेच आहे. तुम्ही पाहिलंच नाही अजून? अहो तुमचं सर्कल नाही, पुऱ्या जिल्ह्यात हीच बॉम्ब आहे. मग केलं काय? प्रतापराव काका 15 वर्ष तुम्ही खासदार आहे, तुम्ही केलं काय? या धाड परिसरामध्ये एखादा प्रकल्प आणला का दुर्मिळ काकांनी? काय आणला? काही पोरांना रोजगाराच्या सुविधा आणल्या का? काकाच्या नेतृत्वात एखादी दुटेरी झाली का? एखादा काकांना साखर कारखाना काढला का? एखादं अजून काय रोजगाराचं साधन उपलब्ध केलं का? एखादं धरण केलं 15 वर्षात काकानं? जे केलं ते भारत भाऊच्या काळातलं जुनं. बरोबर आहे की? बरोबर आहे. मग याला म्हणतात विकास. यांनी काय केलं? यांनी फक्त 15 वर्ष दिल्लीत जाऊन तंबाखू मळली. तुमचीच तंबाखू, तुमचा चुना, मला फक्त फोकटात निवडून आणा, एवढा धंदा केला का? सोयाबीन बद्दल कधी प्रतापराव जाधव बोलले का? कापसाबद्दल कधी बोलले? कधी आमच्या मुस्लिम बांधवांबद्दल बोलले? कधी तरुणांबद्दल बोलले? कधी रोजगाराबद्दल बोलले? काहीच नाही. म्हणजे आपल्या खासदारांचं नाव सांगितलं की लोकांना त्यांचं नाव सुद्धा महाराष्ट्राला माहित नाहीये. 15 वर्ष सहन केलं, अजून जिरली की नाही तुमची? भागली की नाही भागली आपली पुरी? भागली ना. मग आता बदल करायचा आहे ना. हा पाना कशासाठी घेतला माहित आहे का? हा 12 भोकाचा पाना आहे. हा कसा बी लागतोय, पुरुषोत्तम महाराज बरोबर आहे का? हा इकडून बी लागतो, इकडून बी लागतो, आणि कशाला बी लागतो. आता 15 वर्ष झाले ही गाडी खटारा झाली की नाही? मग त्या गाडीचे नट बोल्ट काढून टाका आणि ती गाडी एकदा भंगारमध्ये विकून टाका. बरोबर आहे की नाही? आता नवीन गाडी आणा जोशवाली. बरोबर आहे का चूक आहे? मायच्या मी जर निवडणुकीत उतरलो नसतो तर तुम्ही तर निवडणुकीत कोणाच्या प्रचारात बी बाहेर आले नसते मतदान करायला. काय म्हणणं तुमचं? हा काही उत्साहच नाही लोकांच्या मनामध्ये. पण आपल्या रूपाने एक आशेचा किरण लोकांना तयार झालेला आहे. 22 वर्ष झाले भावांनो, मी तुमच्यासाठी लढत आलो. मी कधी तुम्हाला मत मागितलं का? खरं सांगा, मत मागितलं? मग तुमचं मत न घेता मी तसंच लढत आलो की नाही? आणि ज्यांनी मतं घेतले ते घरी झोपले. ज्यांनी मतं घेतलं त्याचं काम आहे की नाही? मग मी तुमचं मत घेतलेलं नसताना जर मी तुमच्यासाठी 22 वर्ष पोलिसाचा मार खाऊन तुरुंगात जाऊन शेकडो पोलीस केसेस अंगावर घेऊ शकतो, तर तुमचं मत घेतल्यावर मी किती पटीने काम करीन? खरं सांगा. 100 पटीने करीन. आज मी कोणत्या पदावर आहे का? पण तरी महाराष्ट्रातलं सरकार बसल्या बसल्या हलवतो की नाही? बुलढाण्यातून हलवतो की नाही? इमानदारीने सांगा. आणि तुम्ही जर मेळ दिल्लीत बसवला तर मी खलखल हलविन ना. मायचं तुम्ही एकदा मेळ तर बसवा. हो, बुलढाणा जिल्ह्याचं नाव कधी देशाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाणार नाही तर शेतकऱ्याची अवलाद सांगणार नाही, हा शब्द मी तुम्हाला देतो. हा जिल्हा विकासाचा मॉडेल करून दाखवेन. माझं स्वप्न आहे शेगावला विमानतळ झालं पाहिजे. शेगावचा विकास, लोणारचा विकास, सिंदखेड राजाचा विकास, आमच्या सैलानीचा विकास झाला पाहिजे. सैलानीत काहीच नाही सुविधा केल्या यांनी. अरे देशाच्या जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक सैलानीला येतात. सैलानीला काय अवस्था करून ठेवली या सरकार, या खासदार साहेबांना. काय केलं तिथं सांगा बरं तुम्ही? काहीच केलं. अरे त्यांचंच काम आहे सोयाबीनला भाव आणणं, कापसाला भाव आणणं, पीक विमा आणणं, नुकसान भरपाई आणणं. 15 वर्षाच्या काळात धारमध्ये 4 कारखाने उभे राहायला पाहिजे होते. 10,000 पोरांना रोजगार मिळाला पाहिजे होता.
इथं पोरग ग्रॅज्युएशन झालं की पुण्या मुंबईत जाते, बरोबर आहे. आज आमच्या पोरांचे लग्न व्हायला तयार नाही. तुम्ही मराठवाड्यात जाता कामाला, बरोबर आहे ना त्यांचं, बरोबर आहे. हा आपल्या खासदार साहेबांचा पराभव आहे. पण मी खरं बोललो की यांच्या पोटात गोळा येतो. मग खासदार साहेब मला पाहिलं की चेहरा त्यांचा लाल होतो आणि माझ्यावर ते टीका करतात. काल त्यांनी डॉक्टर साहेब माझ्यावर टीका केली. रविकांत तुपकर म्हणे फालतू माणूस आहे. मी फालतू आहे तुम्ही लय नंबरी आहे मग. हा ते गाडीवर लिहिते भूमिपुत्र, नकली भूमिपुत्र आहे ते. गॉगल उतरत नाही डोक्यावरचा. तुमच्या डोळ्यात डोळे टाकून बोलायची हिंमत आहे का त्यांच्यात? माणूस डोळ्यात डोळे कधी टाकतो? तुमचं म्हणणं खरं असलं तर. माहिती आहे 15 वर्ष काहीच केलं नाही, लोक शिव्या घालतात ना. आता तुमच्या धाड भागात दौरा केला, किती लोकांनी शिव्या घातल्या, जांभलं तिकडे द्यायला, बरोबर आहे की नाही. पण ही पुढाऱ्याची जात निवडणूक आली की एवढी नरम होती. तुम्ही काही म्हणा, माणसाला रामराम, बायाला रामराम, संडासला बसेल माणसाला रामराम. तुम्ही संडासला बसेल असले तर गाडी थांबून म्हणते ध्यान ठेवा. तुम्ही जर म्हणलं डब्बा आणून द्या, धुवून द्या, तर ती बी करून देते अवलादी. एवढी ही अवलाद पुढाऱ्यांची खराब आहे. आणि निवडणूक झाली की मायच्या असे डोळे मोठे करते तुमच्यावर. ते यायला झटका द्या. बुलढाणा लोकसभेच्या निवडणुकीकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे, बुलढाणा जिल्ह्याचं नाही. महाराष्ट्राला वाटतं की शेतकऱ्याचं लेकरू दिल्लीच्या संसदेत गेलं पाहिजे भांडायला. अख्ख्या महाराष्ट्राला वाटतं. इथं आमचे हिंगोलीहून गजानन कावरखे आलेत, नामदेव पतंगे आलेत, आमचे नागपूरवरून सागर भाऊ आलेत दुधाने, आमचे मंगळवेढ्याहून ऍडव्होकेट राहुल फुले आलेत. बाबा लांबून लांबून लोक आले ना इथं प्रचाराला. माया पैसे घेऊन आलेत, निधी घेऊन आलेत. मग जर या लोकांना वाटतं की मी संसदेत गेलो पाहिजे, तुम्हाला तर वाटतं. तुम्ही तर उधळच गेले यावर्षी आता, बरोबर आहे की नाही. ही लढाई कशी होणार आहे तुम्हाला माहिती आहे का? ही लढाई सगळे नेते विरुद्ध जनता, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, धाब्यावरच्या दारू मटण पार्ट्या विरुद्ध चटणी भाकर, अशी ही लढाई भावांना लक्षात ठेवा. भावांनो, मी सगळ्या गावांमध्ये आता जाऊ शकत नाही, वेळ फार कमी आहे. तुम्हीच रविकांत तुपकर समजून गावात जा, लोकांना समजावून सांगा, आपलं चिन्ह समजावून सांगा. आता हे पुढारी प्रेशर करतील गावामध्ये, लोक काही ऐकायच्या मूडमध्ये नाहीये. त्याला सांगा तुम्ही जर आमच्या लोकसभेच्या मधात आले तर उद्या तुमच्या बी निवडणूक आहेत ना. तुम्ही सांगितलंच त्याला, मला माहित आहे, बरोबर आहे की नाही. आपण कोणाच्या मधात आहे का? ही निवडणूक शेतकऱ्यांच्या, मजुरांच्या, गॅरेजवाल्यांच्या, व्यापाऱ्यांच्या, टपरीवाल्यांच्या, नोकरीवाल्यांच्या, या जिल्ह्यातल्या जनतेची अस्मितेची निवडणूक आहे. पण या पुढाऱ्यांनी एवढा धसका घेतलाय आपला. माझा घेतला म्हणजे तुमचा घेतलाय. मी तुमचाच आहे ना. मी काय बॉडी बिल्डर आहे का? अरे मी लय फाटका माणूस आहे. माझ्या वावरात आधी मा बाप वावरात जातोय. पण एका गरीब शेतकऱ्याच्या लेकरांनी याच्या नाकात दम आणलाय की नाही? लाया की नाही दम? ते तुम्हारे भरोसे लाया, तुम लोग हे करके लाया. तुम्ही माझ्यासोबत आहे म्हणून झालं हे सगळं शक्य. आज यांनी काही अफवा पेरल्या मार्केटमध्ये. यांना काय वाटलं, सगळे मुस्लिम समाजाची मंडळी, अल्पसंख्याक मंडळी, आंबेडकरी समाजाची मंडळी सगळे आता रविकांत तुपकर सोबत चालले, सगळ्या समाजाचे लोक. मग यांनी आता नवीन केले, मुस्लिमांमध्ये गेलं की सांगायचे रविकांत तुपकर मग निवडून आला तर भाजप पक्षात जाणार आहे. मग मुस्लिमांना वाटतं अरे बापरे. मी तुम्हाला सांगतो हे खोटे अफवा करतायत. मी तुम्हाला ईदच्या पवित्र दिवशी शपथेवर सांगतो की रविकांत तुपकर अपक्ष निवडून आला तर शेवटपर्यंत स्वतंत्रच राहणार, इकडेही जाणार नाही, इकडेही जाणार नाही. मी मानवतावादी विचाराचा माणूस आहे. मी मानवता मानणारा माणूस आहे. मी काही यांच्यासारखा पाय चाटणारा माणूस नाही. प्रतापराव, तुम्ही काय माझ्यावर टीका करता? तुमच्या दम असेल प्रतापराव तर मोदीचं नाव, पक्षाचं नाव सोडून माझ्यासारखा अपक्ष उभं राहून मैदानात त्या काळ कुत्रा सुद्धा तुम्हाला विचारणार नाही. अरे स्वतःच्या ताकदीवर आणि स्वतःच्या हिमतीवर तुम्ही एवढा त्रास दिलेला असताना या जनमानसाचं मी प्रेम कमावलं. तुम्ही जर प्रतापराव माझा कार्यक्रम लाईव्ह बघत असाल तर एकदा नजर मारा या धारच्या गर्दीवर आणि या सभेवर, तुम्हाला कळेल रविकांतची लायकी काय आहे. ही माझी लायकी आहे. मी काय कमावलं ते म्हणते ना, रविकांतची लायकी काय, ही माझी लायकी आहे. ही माणसं मी माझ्या आयुष्यामध्ये कमावली.
मी पद पैसा संपत्ती नाही कमावली. मी काय कमावलं असेल तर कोल्हापूर पासून गडचिरोली गोंदियापासून कोल्हापूर कर्नाटक पर्यंत, लातूर उस्मानाबाद धाराशिव पासून धुळे नाशिक मुंबई कोकणापर्यंत जीवाभावाची माणसं मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कमावली. ही माझी संपत्ती आहे. कबीर शेठ बरोबर आहे. माझं चॅलेंज आहे, महाराष्ट्राच्या कोणत्याही बस स्टँड वरून तुम्ही मला फोन करा रातच्या 12 वाजता सांगा रविकांत आम्ही इथं अडचणीत आहे. अर्ध्या तासात जर 25 पोरं तुमच्या मदतीला आले नाही तर रविकांत तुपकर उभ्या आयुष्यात तुम्हाला तोंड दाखवणार नाही. ही माझ्या आयुष्याची कमाई है. और म्हणून मैं सब मुस्लिम भाइयों को भी बोलता हूं, ये लोग तुम्हारे अंदर मेरे बारे में अफवाहें फैलेंगे, मेरे बारे में गलत सलत बातें रखेंगे, इनकी बातों में आना नहीं. ये सवेरे इधर रहते शाम में उधर रहते. कितने पार्टियां बदली है लोगों ने. रविकांत तुपकर ने पार्टी बदली नहीं. मैं संगठन में काम करता हूं, संगठन में काम कर रहा हूं, चळवळ में काम कर रहा हूं. मैं आज तक 22 साल में कोई पक्ष में गया क्या. आणि जायचं असतं तर कधीच गेलो असतो ना. जायचं असतं तर कधीच गेलो असतो. भावांनो, कोणत्याही पक्षात गेलो असतो तर विधान परिषदेवर आमदार झालो असतो का नाही. मी माहिती सांगा बरं तुम्ही झालो असतो का नाही. पण मला जाणं नाही ना. मला रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत तुमच्या संगच राहायचं आहे. मला जीव सुद्धा माझा तुमच्याच मांडीवर ठेवायचा आहे. हे ठरवलेला मी कार्यकर्ता आहे. आणि मी स्वतंत्र आहे म्हणून महाराष्ट्रात आमची किंमत आहे. आणि माझी आयडिओलॉजी मानवतावादी आहे. माझ्याकडे कोणत्याही धर्माचा जातीचा माणूस जेव्हा काम घेऊन येतो तेव्हा मी त्याला जात धर्म पक्ष पंथ कधी विचारला नाही. त्याचं काम केलं. कारण मी माणुसकीला मानणारा माणूस आहे. मग मी जर तुम्हाला माझ्याकडे काम घेऊन आल्यावर जात धर्म पक्ष पंथ विचारला नसेल तर तुमच्या दारात आल्यावर सुद्धा तुम्ही सुद्धा मला जात धर्म पक्ष पंथ विचारायला पाहिजे नाही. बरोबर आहे का चूक आहे. बरोबर का चूक. और कोण म्हणता अपक्ष माणूस निवडून येत नाही. कोण बोलता इंडिपेंडेंट खासदार आदमी होता नहीं. अरे सदाशिवराव मंडलिक 2009 में अपक्ष चुन के आए, मैं प्रचार में था उनके. राजू शेट्टी हथकरंगले से अपक्ष चुन के आए, मैं प्रचार में था उनके. बच्चू कडू साहब 2004 को थोड़े मतों से गिरे लेकिन 4 बार वो विपक्ष चुन के आए आमदारकी के लिए. तुमचा गेरू तुमचा चुना और वर्गणी करून सुदाम काकाला निवडून आणा. सुदाम काका देशमुख अमरावतीत खासदार झाले वर्गणी करून. एवढा कशाला. 1989 साली ज्यांच्या पायात चप्पल नाही, ज्यांच्या अंगावर फाटके कपडे आहेत असे सुखदेव नंदाजी काळेंना सुद्धा तुम्ही खासदार केलं 1989ला. केलं की नाही केलं. मग मला तर सरे गावं माहित आहे. मी तर तुमच्या कुटुंबातला आहे. बरोबर आहे का चूक आहे. मायच्यान सांगा तुम्ही सगळे उमेदवार डोळ्यासमोर ठेवा आणि एकांनी सोयाबीनच्या प्रश्नावर मोर्चा काढले का. कापसाच्या काहीच नाही ना. हा ते काय म्हणले दिल्लीत आपले खासदार साहेब म्हणले महंगाई नाही बडी है खर्च बडे है. अगं डोक्यावर पलटे का. महागाईनं जनता परेशान आहे. आणि मी काय फक्त शेतकऱ्यांसाठी भांडलो नाही. आजपर्यंत मी शेतकऱ्यांसाठी भांडलो, मजुरांसाठी भांडलो, भूमिहीनांसाठी भांडतो, कर्मचाऱ्यांसाठी भांडतो. जुनी पेन्शन लागू करा 2005च्या कर्मचाऱ्यांना, याच्यासाठी सुद्धा मी मोर्चा काढलाय. त्या लोकांसाठी सेवानिवृत्त महामंडळाचे कर्मचारी असतील त्यांना पेन्शन लागू व्हावी म्हणून आम्ही मोर्चा काढला. व्यापारी अडचणीत आले आम्ही रस्त्यावर उतरलो. छोटे दुकानदार अडचणीत आले आम्ही रस्त्यावर उतरलो. ज्या घटकावर अन्याय होतो, अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर असतील, कर्मचारी असतील, शहरातले नागरिक असतील, या सगळ्यांसाठी रविकांत तुपकर 22 वर्षात रस्त्यावर उतरला. भावांनो, माझ्या रूपानं तुम्हाला असा एक खासदार मिळेल ज्याला भाऊ आणि साहेब म्हणायचं काम पडणार नाही. हे रविकांत इकडे ये म्हणलं की आला. बरोबर आहे का नाही. फाटका माणूस तुम्हाला माझ्या रूपानं मिळणार आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे भावांनो, मला लोक वर्गणी देत आहेत. चिठ्ठी आली कलीम जमदार धाड यांच्याकडून प्रचारासाठी 51,000 रुपये देत आहेत. कलीम जमदार यांना किती घरून पैसे खर्च करावे लागतात आणि मला लोक पैसे देऊ राहिले. हा त्याच्यातला मायातला फरक आहे. त्यांच्यातला लक्षात ठेवा. हा त्याला गुवाहाटीला जाऊन शेण खाल्लं आणि म्हणते रविकांत तुपकरचं काय. अरे मग काय काढता. ते प्रतापरावनी परवा म्हणे रविकांत तुपकरनं शर्ट घातलं म्हणे 5,000चं. अरे 5,000 मी 10 शर्ट घेतो.
आणि माझ्याजवळ असे लोक आहेत की ते मला वर्गणी करून शर्ट घेऊन देतील ना. तुम्ही आता शर्टावर आले, उद्या मग बनियन काढ सर कोणत्या कंपनीचे, म्हणसाल अंडरपॅन्ट कोणत्या कंपनीची आहे. काय प्रतापरावचं ध्यान आहे मायावर. आता काळ्या चष्म्यातून काय दिसतोय त्याला. आता मग शर्ट केव्हा दिसलं यार 5,000च आहे. मायच्या माय वावरात जाते हो, मा बाप वावरात जातोय. मी काय सांगावं तुम्हाला, 5,000 तर मी 10-20 शर्ट घेईन. पण खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, असा धंदा यांनी चालवलेला आहे. 60,000चा हा आमचे मित्र म्हणले 60,000चा गॉगल आहे. मग त्या गॉगल मधून काय पुढचा माणूस पुरा मोकळा दिसतो काय. आता मग शर्टाची कंपनी त्याला कळली गॉगल मधून, मग बनियनची कंपनी कळली तर मग काय माणूस काय. हो तुमच्या भागात मिस्टर इंडिया म्हणते म्हणा. बघ अरे काय धंदा आहे, काय मेळ आहे. मला सांगा, 15 वर्ष या माणसाने या जिल्ह्याची वाट लावली. यांना म्हटलं रविकांत तुपकरचं काय खरंय. आता रोज माझ्यावर टीका करायला लागले. भाडोत्री लोक आणले, काही लोकांना पैसे दिले. रविकांत तुपकरच्या विरोधात बोला, प्रतापराव तुम्ही माझ्या विरोधात कितीही बोला, या जनतेवर काही फरक पडणार नाही. जनतेने ठरवलेलं आहे की हे लेकरू आपलं आहे. आणि माझ्यावर टीका करायला काय, मी काय कोणत्या पदावर आहे का. मी आमदार असतो, खासदार असतो तर मग टीका करा, पण मी काहीच नाही ना. मी आज ग्रामपंचायतचा सुद्धा सदस्य नाही, लक्षात ठेवा. पण मी राज्यातलं सरकार हलवतो. उद्या तर तुम्ही मला दिल्लीत पाठवलं तर हे दिल्लीतलं सरकार खलाखला हलवल्याशिवाय मी राहणार नाही. ते गुलाबराव पाटील जळगावचं डोक्यावर केसनी द्यायच्या, त्यांनी माझ्यावर टीका केली फॉर्म भरायच्या दिवशी. म्हणे रविकांत तुपकर सरपंच झाला आणि खासदार व्हायला चालला म्हणून. मग जर सरपंच न झालेला माणूस खासदार होऊ शकत नाही तर पानटपरी चालवणारा माणूस मंत्री कसं काय होऊ शकतो. बरोबर आहे का. गुलाबराव, तुमच्या भाषणातला नेहमीचा एक डायलॉग आहे, कतलिया कहीं सांप बदल लेते हैं, कुछ लोग पुण्य के आड़ में पाप बदल लेते हैं, और कुछ लोग मतलब के लिए तो बाप भी बदल लेते हैं. गुलाबराव. आणि गुलाबराव चाललाय गुवाहाटीला रातचा शेण खायला तिथं बाप बदलून. आणि आम्हाला सांगते रविकांत तुपकर असं करणारे, रविकांत तुपकर तसं करणारे. माहिती मला काय आनंद आहे, मी या सऱ्याला कामाला लावलं, मला भारी वाटू राहिलं. अच्छे को काम को लगा मैंने. अरे झोपत बी यायला मी दिसून राहिलो. माहिती जिकडं जाईल तिकडं मी दिसून राहिलो. आता उद्यापासून हे दारू वाटतीन, मटण वाटतीन, पैसे वाटतीन. यायचं दारू मटण तिथल्या तिथं थांबवा आणि आपल्या चटणी भाकरीचा विजय करा. भावांनो लक्षात ठेवा. करणार की नाही करणार. माझी तुम्हाला विनंती आहे, गावागावात जा, आपलं चिन्ह लोकांना समजावून सांगा. हा पुन्हा काय म्हणते, रविकांत तुपकर को वोट दिया तो मग ये दूसरा चुन के आएगा, कोई चुन के नहीं आएगा. फाइट में नंबर 1 पे आपण ही जाएंगे ना, दुसरा काय को आएगा. आणि हे काय म्हणतात, रविकांत तुपकर मुळे आमचे मतं चालले. अरे तुमच्या उमेदवारी 8-10 दिवसापूर्वी डिक्लेअर झाल्या. मग उमेदवारी 5 वर्षापूर्वी डिक्लेअर झाली जनतेतून. खरं आहे की नाही. तुम्ही 5 वर्षापासून ठरवलं की नाही मला निवडून द्यायचं म्हणून. खरं सांगा. आणि यायची तिकीट आणता आणता यायला मुंबईला नाका घासावं लागले किती खेप. पाया पडता पडता दम आलाय. थिएटर फाटून गेले. तुमचे तिकीट 10 दिवसापूर्वी आले. तुम्ही काय म्हणता रविकांत तुपकर मुळे असं झालं, रविकांत तुपकर मुळे तसं झालंय. अरे तुम्ही माझ्यामध्ये झाले, मेळ पहिलेच लागेल होता. आहे की नाही. माहिती सांगा. आता मी ज्या दिवशी अर्ज भरणार होतो, मी डिक्लेअर केलं होतं आधी अर्ज भरणार आहे. मग त्या दिवशी प्रतापरावने अर्ज भरायला पाहिजे होता का, काकानी दुसरा दिवस घ्यायला पाहिजे होता. पण काकाला काय वाटलं की सरी जनता याच्या संग जाईल, मग आपण अर्ज भरला की जनता डिवाइड होईल. लोक बी इतके नंबरी आहे, त्याच्या एका गाडीत 2-2 लोक आले, काही त्याच्या गाडीत बसून आपल्या कार्यक्रमात आले. लोक हुशार आहे ना. लोक माहिती 15 वर्ष आहे ना दणका उठवलाय. लोकांना हुशार आहेत. त्याचा फॉर्म भरायला जेवढी गर्दी होती त्याच्यापेक्षा दुप्पट गर्दी आपली घरच्या भाकरी खाऊन होती. होती का नव्हती. त्याच दिवशी बुलढाणा जिल्ह्यातल्या लोकांनी ठरवलं. परवा सिंदखेड राजाला प्रचाराचा मी शुभारंभ केला माझी जाऊनच्या चरणी वंदन करून. किती गर्दी होती तुम्ही पाहिलं. पैसे दिले का लोकांना. अरे उपाशी तापाची लोक आले रजावर गाड्या करून करून.
खर्च करून. आता तुम्हाला काय दिलं मी? प्रेम. ह्याच्या पलीकडे काय? पण तुम्ही उपाशी तापाशी इथं आले. हेच भावांनो, हे कुठं पाहायला मिळत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार कमी लोक आहेत की ज्यांच्या वाट्याला हे प्रेम आलं. कोण म्हणतं अपक्ष माणूस निवडून येत नाही? राजेंद्र शिंगणे साहेब अपक्ष निवडून आले एकदा आमदार म्हणून. तोतारामजी कायंदे एकदा अपक्ष निवडून आले आमदार म्हणून. डॉक्टर साहेब बरोबर आहे. सुबोध भाऊ सावजी एकदा अपक्ष निवडून आले. चैनसुख संचेती एकदा अपक्ष निवडून आले. असं काही नाही. लोकांनी ठरवलं की तुम्ही कोणाला बी घोडा लावू शकता. आणि लावायचं उभ्या लावा या वर्ष. हा, काही कच खाऊ नका. आता हे काय म्हणजे रविकांत तुपकरला आम्ही काही समजत नाही. मग स्टेटस ठेवलं की फोन काऊन करता लोकायला? हा, मग स्टेटस ठेवलं की फोन मारता, फेसबुकला पोस्ट टाकली की फोन करता. आणि याची भाषा काय फोन करायची माहितीये का? इतके गरीब गाईवानी बोलते. का हो, आमचं काय चुकलं? तुमचं चुकलंच ना 15 वर्ष. आणि त्याच्या सगळ्या नातेवाईकाला तुमचं ध्यान उरायला. आता जवळच्या लोकांना घरातल्या हातापाया पडते, लगेच दर्शन घेते, रडकुंडीला येते, जनमय फेसबुकला पोस्ट टाकली त्याच्या घरी जाते. कोणाला आवडतील? मैं तो अकेला ही निकला था जाने बे मंजिल मगर लोग आते गए और कारवा बनता गया. कुठं थांबवतील? कोणाला थांबवतील? म्हणून काळजी करू नका भावांनो. विजय 100% आपला होणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. आता लोक तुम्ही जातीवर मतं मारले असतील, धर्मावर मारले असतील, पक्षावर मारले असतील, पंथावर मारले असतील, कधी खालचाल पाहून मारले असतील, कधी वरचाल पाहून मारले असतील. आयुष्यात एकदा माणूस म्हणून मतदान करून पहा. एवढ्या वर्षी फक्त माणूस म्हणून. आणि मी तुम्हाला शब्द देतो, आज पवित्र दिवस आहे ईदचा, महात्मा फुले जयंती आहे. मी या पवित्र दिवशी तुम्हाला शब्द देतो की तुम्ही मला दिल्लीत पाठवलं तर आयुष्यात तुमच्यावर पश्चातापाची वेळ मी कधीच येऊ देणार नाही. हा माझा तुम्हाला शब्द आहे. तुमची मान गर्वाने उंच होईल असा तुमचा पोरगा वागेल. तुम्हाला माझ्या मायची शपथ घेऊन सांगतो, माझ्यासोबत जे ड्रायव्हर आहेत अनेक वर्षापासून, त्या माणसाची जात अजून सुद्धा मला माहित नाही. मी इतका इमानदारीनं जगणारा कार्यकर्ता आहे. म्हणून जात धर्म पक्ष पंथ बाजूला ठेवा. आणि तुम्ही एक गोष्ट मला सांगा, या सरकारच्या विरोधात मा इतकं ताकदीन कोण बोलतं? सांगा बरं तुम्ही. हा, कोण बोलतं? इकडचे म्हणतात याने उभं केलं, तिकडचे म्हणतात त्याने उभं केलं. अरे बाबा हो, मला जनतेनं उभं केलं. जनतेनं उभं केलं की नाही? मला, मी जनतेचा उमेदवार आहे. आणि म्हणून जाईल त्या भागामध्ये जसं वरचं वातावरण फिरलंय तसं खालचंही वातावरण आता फिरलेलं आहे. लक्षात ठेवा. त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी भरभरून मला साथ द्या. भावांनो, प्रत्येक गावात येणं शक्य नाही. तुम्हीच रविकांत तुपकर आहात असं समजा. आणि तुमच्या गाव पुढाऱ्याला बी सांगा, जरा दमानं घ्या, शांततेनं घ्या. कारण सगळ्याच पक्षात माझे मित्र आहेत. त्यांना माझी विनंती आहे की तुमची निवडणूक असली तर ताकदीनं करा, पण किमान ही निवडणूक रविकांत तुपकरला खासदार करण्यापेक्षा या गावगाड्यातल्या शेतकऱ्याला, शेतमजुराला आणि जिल्ह्यातल्या जनतेला वाचवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. लक्षात ठेवा. बरोबर आहे की नाही? दिल्लीच्या संसदेनं सोयाबीन नावाचा शब्द अजून ऐकेल नाही, कापूस नावाचा शब्द अजून ऐकेल नाही. काय धाडचा विकास केला मला सांगा बरं तुम्ही? काय या परिसराचा विकास केला यांनी? 1-2 लाखाचा लाईट आणि 5 लाखाचा रस्ता म्हणजे विकास आहे का? अरे अन्न वस्त्र निवारा रस्ता डांबर हे तर मूलभूत गरजा आहे. विकास काय केला? नाहीतर रविकांतला 5 वर्ष देऊन पहा. बरं जाऊ द्या, तुम्हाला कोणाला तरी मत मारणार की नाही यावर्षी? मग मला दिला तर काय फरक पडतो? हा, मी किमान निवडून आलो तर यांच्यासारख्या बस स्टँडच्या जमिनी तर हडपणार नाही. यायला तर ते राम मंदिराची जमीन हडपली, ते अजून पण ते विश्व हिंदू परिषदेची जमीन हडपली. अहो काय काय नाही, पुरं मेकर ताब्यात घेतलं याय ना का भस्मासूर आहे का काही समजत नाही. हा, पोट भरतच नाही. आणि पुन्हा निवडणूक आली की म्हणतात मला तुमचा विकास करायचा आहे. बस झाला, आमचा विकास लय झाला, तुम्ही आराम करा. तुम्हाला आरामाची लय गरज आहे. किती विकास केला तुम्ही आता. हा, समृद्धी महामार्ग पुरा हाणलाय. रेतीचे ठेके द्यायचे, कॉन्ट्रॅक्टर त्याच्या घरातच. तुम्हाला सांगतो ते बाकी कोणत्या उमेदवारावर बोलतात का? फक्त मायावर बोलतात. प्लॅनिंग बी मायावरच करतात, सोशल मीडियावर ट्रोलिंग बी मलाच करतात, अफवाही मायाबद्दलच पसरवतात. तुमच्याकडे काही जरी अफवा आली, आता काय म्हणतील माहितीये का? रविकांत तुपकरनं पेटी बंद केली, आता एकच राहिली तेवढी शेवटची.
पेटी बंद करायला मी काय 10 बापाची औलाद आहे का? मी एका बापाची औलाद आहे. आणि निवडून आल्यावर इकडं तिकडं जायला माझा बाप अजून जिवंत आहे. मी तुमच्यासारखे बाप बदलणारा माणूस नाहीये, लक्षात ठेवा. म्हणून भावांनो, 5 वर्षात एखादं विमानतळ होऊ शकतं, पण दुर्मिळ काकानं मेहकरचं बस स्टँड बी नीट केलं नाही. ही परिस्थिती आहे. आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, भावांनो, माझं स्वप्न आहे की हा बुलढाणा जिल्हा मला विकासाचं मॉडेल करायचंय. मला काय करायचंय? मला शेगावला विमानतळ आणण्याचं माझं स्वप्न आहे. कंपन्या येथील विमानतळ आलं की पूर्ण रोजगार मिळेल. या धार परिसरामध्ये कृषी प्रक्रिया उद्योग उभे करायचे आहेत. इथं दूध डेऱ्या झाल्या पाहिजे. एमआयडीसी धारमध्ये नव्यानं तयार झाली पाहिजे मोठी, ही माझी मागणी आहे. सैलानीचा विकास, सिंदखेड राजा, शेगाव, लोणार, संत चोखामेळाचा विकास, ऐतिहासिक स्थळांचा विकास झाला पाहिजे. गावागावात धरणं उभी राहिली पाहिजे. ऊसाचं क्षेत्र वाढलं पाहिजे. दुधाचा व्यवसाय वाढला पाहिजे. आमच्या पोराला इथल्या इथं रोजगार मिळाला पाहिजे. आमच्या सोयाबीनला 10,000, कापसाला 15,000 भाव मिळाला पाहिजे. असे माझे स्वप्न घेऊन मी या निवडणुकीच्या मैदानामध्ये आलेलो आहे. एकदा काय झालं, आमच्या भागातला एक माणूस सोयाबीन विकायला खामगावला गेला. 50,000 रुपये आले. 50,000 रुपयाची सोयाबीन विकल्यावर त्याचा खिस्सा बस स्टँडवर मारला चोरानं. सगळी गर्दी जमा झाली. गर्दी जमा झाल्यावर लोकांनी विचारलं काय झालं? चोर इकडं पळाला, चोर तिकडं पळाला. एक सज्जन माणूस पुढे आला. म्हणला काका काय झालं? ते म्हणलं खिस्सा आणला, चोर इकडं पळाला. म्हणलं आता आवश्यकता काय आहे? म्हणलं भाड्याला पैसे, जेवायला पैसे. त्यानं खिशातले 500 रुपये काढले आणि त्या माणसाला भाड्याला दिले. म्हातारा गेला, जेवण केलं, गावाकडे गेलं. म्हातारीला म्हणला 50,000 रुपये आपले चोरांना घेऊन गेला, आपली मेहनत वाया गेली. पण एक देव माणूस भेटला, त्यानं मला भाड्याला 500 रुपये दिले, त्यामुळे मी घरापर्यंत आलो. म्हातारी म्हणली त्या माणसाला आपल्या घरी जेवायला बोलवा. साक्षात देवानं तुम्हाला माणूस पाठवला तुमच्या मदतीला. त्याला फोन लावला, त्याचा फोन लागेना. 4 दिवसाला त्या म्हाताऱ्याला कळलं, ज्यानं भाड्याला 500 रुपये दिले होते त्यानंच 50,000चा खिस्सा हाणला होता. तो माणूस मेहकर भागातला होता. मिस्टर इंडिया. 2 लाखाचा लाईट द्यायचा आणि लाखानं तुमचा खिस्सा हाणायचा. या लबाड लांडग्यापासून सावध राहा भावांनो. या बुलढाणा जिल्ह्याच्या जनतेला एक परिवर्तन करण्याची संधी या निमित्तानं मिळालेली आहे. रविकांत जसा आज तुम्हाला दिसतो तसा शेवटपर्यंत रविकांत राहील. माझ्यात काही बदल होणार नाही. आणि मी प्रतापराव जाधव साहेबाला सांगतो, रविकांत तुपकरला वयाच्या 28व्या वर्षी लाल दिवा मिळाला होता. ते गुलाबराव पाटील आहे की नाही, ते राज्यमंत्री होते, मला मंत्र्याचा दर्जा होता. आमच्या दोघांचे बंगले शेजारी होते. भीतीला भीत होती. मग ते म्हणते सरपंच झाला नाही, हा कस काय होईल? मग मी सरपंच झालो नाही तर मग मी राज्यमंत्री पदापर्यंत कसं गेलो? तो मग गुलाबराव काय तुमच्या लाईनीत आलतो मी. पण सरकारनं शेतकऱ्याच्या मजुराच्या प्रश्नावर काही भूमिका घेतली नाही. म्हणून त्या लाल दिवा सोडून राजीनामा देऊन एसटीने गावाकडे येणारा बुलढाणा जिल्ह्यातला मी पहिला माणूस आहे. मला यांनी जेलमध्ये टाकण्यासाठी खूप प्रयत्न केले. मागच्या वर्षी पीक विम्यासाठी आंदोलन केलं तर या दुर्मिळ काकाच्या सांगण्यावरून पोलिसांनी आमच्यावर लाठीचार्ज केला. बदा बदा आम्हाला मारला. आमच्या अंगावरचे वळ अजून कायम आहेत. पण आम्हाला मारल्यावर दुर्मिळ काकांनी शेतकऱ्याच्या बाजूने एखादा शब्द काढला का? काढला नाही काढला. उलट आम्हाला जेलमध्ये टाकला अकोल्याच्या 7 दिवस. पण आम्ही जेलमध्ये केलो, पण या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 229 कोटीचा विमा आम्ही मिळवून दाखवला. ते काकांनी काम नाही केलं, ते आम्ही आंदोलन करून केलं. आंदोलन करून कधी आम्ही तुम्हाला फायदा मिळवून दिला असेल, कधी असेल. पण एक गोष्ट मला सांगा, किमान मी तुमच्या बाजूने भांडतो तरी, बोलतो तरी? बाकी कोणी बोलतंय का? बोलतंय कोणी? सावडणं मोती लग्नाशिवाय हे काय करते? काहीच नाही करत. म्हणून माझी तुम्हाला विनंती. आणि त्याच्यात कमी भांडणं आहे. 4-5 पक्ष एकत्र आहेत ना, ते रोज मारामार आहे त्याच्यात. हा, त्याच्यात मारामार आहे. त्याचा फायदा आपल्याला होणार आहे. दोन्हीकडे बी तसंच आहे. हा,
हे पा मग कसं आहे, मी उलटा भी पलटो तो सीधाच पडतो. गिरे तुम्ही टांग ऊपरी छे मेरी. जनता मेरे साथ में ना. मायच्यान 3 महिन्यापूर्वी जे फूट हरिमावर टीका करायची ते आता मला भेटले काय म्हणतात, माझं जमतो बरं तुमचं. बापरे बाप. मी म्हणलं बापा तुम्ही जमतं म्हणलं म्हणजे खरंच जमतं आमचं. जे लोक मला नावं ठेवत होते, जे लोक मला टीका करत होते डॉक्टर साहेब, ते आता मला रातचे फोन करून सांगते मेळ बैठरा, जरा जोर लगाव, जम जाता. ही माझी कमाल नाही, ही तुमची कमाल आहे. म्हणून भावांनो, आता हे तुमच्या घरी लोक पाठवतील, तुमच्यावर दबाव आणतील, याच्या दबावाला भ्यायचं नाही. काही अडचण असली तर मला फोन करायचा. यांनी सोशल मीडियाचे करोडो रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट दिलेत. फेसबुक व्हॉट्सअप चालवायला माझ्या विरोधामध्ये. माझ्याकडे पैसे नाहीयेत. माझं फेसबुक व्हॉट्सअप ट्विटर तुम्ही चालवा. आपलं चिन्ह फेसबुकवर स्टेटसवर ठेवा, लोकांपर्यंत पोचवा. मोठ्या मीडियात माझ्या बातम्या येणार नाहीत. त्या काय येणार नाहीत ते मी सांगत नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरात जा आणि 26 तारखेला बूथला एजंट जरा असे पक्कीचे ठेवा. पक्के ठेवा. जरा जास्त नखरे करायला लागलं की तिथल्या तिथं दाबा पुढचा. आपल्याला सगळंच वापरायचंय. त्यांना वाटेल दादागिरी आमच्याकडे तर आम्हाला बी जमते का, आम्हाला बी समजतं काय करायचं काय नाही. आम्ही काय कानावर बिडे लावून धोत्रावर इन करतो का. 22 वर्ष झाले का हेच धंदे केले का आम्ही. हे पहा, मी प्रतापराव काकांना सांगतो, तुमच्या घरातल्या कोणत्याही माणसाने, मला माहिती आहे तुमच्या पोराने मिटिंग घेतली युवा सेनेची आणि लोकांना सांगितलं रविकांत तुपकरच्या सभेला कोणत्या गावातून कोणते लोक जातात त्याचे फक्त मला नंबर द्या. तू काय डाऊटच्या डोळीत काम करतो का, कारुणगडच्या डोळीत काम करतो. माझंही तो त्यांना चॅलेंज आहे. इथून पुढे जर आमच्या कार्यकर्त्याला किंवा गावगाड्यातल्या माणसाला फोन करून जर का धमक्या दिल्या तर जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. भेट का जबाब पत्तर से. निवडणूक गेली उडत गेली निवडणूक. मी सहन करणार नाही. लक्षात ठेवा. माझ्यासोबत काम करणाऱ्या किंवा सर्वसामान्य माणसाला दमदाटीच्या जोरावर जर कोण अन्याय अत्याचार करणार असेल तर खपवून घेणार नाही. शेकडो पोलीस केसेस मी सामान्यांसाठी अंगावर घेतल्या. 5-50 केसेस पुन्हा तुमच्यासाठी घेऊन टाकू. पण कोणाच्या बापाला घाबरायचं नाही. लक्षात ठेवा. चोरून फोन करता लोकांना का तुम्ही रविकांत तुपकरचं स्टेटस ठेवलं ना, आमची काय चूक आहे. 15 वर्ष तुम्ही चूकच केली बाबा. आमच्या छातीवर बसले ना तुम्ही. बरोबर आहे का नाही. लोक काढून देऊ राहिले गावातून द्यायला. जवळ बी जात नाही हो मायच्यान लोक. त्याचे 2-4 सोडले तर लोक जवळ बी जात नाही. काय सांगावं तुम्हाला. आणि ते गुवाहाटीला गेल्यापासून लोकांना लाजच वाटते ते शेजारी उभे राहायचे का. लोकांना वाटतं लोक आपल्याला बी शिवाय देतील. तर तुम्हाला माझं सांगणं आहे की भावांनो, माझ्यासोबत सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत, सगळ्या पंथाचे लोक आहेत, सगळ्या पक्षाचे लोक आहेत. आता किती दिवस राहिले, 10-15 दिवस राहिले. डोळ्यात तेल घालून जागी राहा, सजग राहा. पाहुण्या रावळ्याला फोन करा, मित्राला फोन करा, शहरातल्या नागरिकांना फोन करा. माझ्यासाठी त्यांचे पाय धरून त्यांना सांगा की रविकांत आमच्या घरातलं पोरग आहे, एकदा रविकांतसाठी करायला लागतंय. रविकांत खासदार झाला म्हणजे या जिल्ह्यातला प्रत्येक माणूस खासदार झाला अशी भावना प्रत्येकाची त्या ठिकाणी होणार है. मैं मेरे मुस्लिम भाइयों को भी रिक्वेस्ट करता हूं कि पूरे जिले में अपने जो लोग हैं, अपने तरफ का माहौल जरा उनको बताओ क्या चल रहा है क्या. हे पुढारी एवढे नम्री आहेत, घाटाखाली गेले की म्हणतात रविकांतच्या घाटावर काहीच नाही, आणि घाटावर आलं की म्हणतात घाटाखाली त्याचं काहीच नाही. तुमच्याकडे मोबाईल आहे की नाही, आणि लावावर उद्या बसून फोन कुठं काय काय सुरू येतं. बरोबर आहे की नाही. त्यामुळे घाबरायचं कारण नाही, चिंता करायचं कारण नाही. आणि ज्या लोकांनी, काही लोक मला उघड मदत करतायत, काही लोक म्हणतात आम्ही घरी थांबू पण दाबून काम करू, काळजी करू नका. माझ्यावर अनेक लोक प्रेम करतायत. भावांनो, बुलढाणा जिल्ह्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा पैसा हरेल आणि चटणी भाकर जिंकेल अशी ही निवडणूक आपल्याला करायची आहे. कामाला लागा. 15 दिवस हातात कोणतंच काम घेऊ नका. स्वतःची गाडी काढा. मी गाड्या पाठवू शकत नाही बरं, पैसे नाही अपने पास में. लोक तयार आहेत. स्वतःच्या गाड्या काढा. हे लग्न सावडा महोत्सव तुम्ही जाताच की नाही, स्वतःचं पेट्रोल खर्च करून स्वतःच्या घरच्या गाड्या काढा. अनेक लोक मदत करायला तयार आहेत. मला लोक काय काय करून राहिले. उकळी सुकळीच्या मेकरच्या पोरांनी जिल्ह्याची प्रदक्षिणा काढली माझ्यासाठी. बाजोल्याला गणेश कदम नावाचा शेतकरी आहे, रोज पायी बुलढाण्याला जाणार, पायी येणार, जगदंबेचं दर्शन घेणार. व्रत केलं त्यांनी. आमच्या इथं महारखेडचे आलेले आहेत. उठा यांनी उठा
याने 1.5 महिने झाले पायात चप्पल घालणं बंद केलं, खासदार झाल्याशिवाय घालत नाही. यांचा हात निकामी झालेला आहे. यांनी खूप दिवसापासून ऑपरेशन सांगितलं, ही म्हणलं खासदार झाल्याशिवाय मी ऑपरेशन करत नाही. म्हणजे असे लोक आहेत. आमचे किसन नागरे इथले आहेत, यांचंही ऑपरेशन आहे. त्यांनी म्हणलं मला ऑपरेशनच करायचं नाही जोपर्यंत निकाल लागत नाही. तिकडे सदा पाटील म्हणून आहेत सारोळ्याचे, त्यांनी पायात चप्पल घालायचं बंद केलं. अनेक मायमावल्या मला पैसे देत आहेत, गोरगरीब लोक मला पैसे देत आहेत. भावांनो, तुमचा एकही रुपया मी वाया जाऊ देणार नाही. तुम्ही जे प्रेम केलं ना, याची परतफेड करण्याचा पुरेपूर प्रयत्न मी भविष्य काळामध्ये करीन. एवढा शब्द तुम्हाला या निमित्तानं देतो. आणि यांनी एक नवीन घोषणा आणली, 3 वेळा निवडून दिलं म्हणून झाला शहाणा, मतदान करून निवडून आणू आपला पाना. बरं, काय काय काढता तुम्ही? पाना निशाणी घराघरापर्यंत पोचवा, लोकांपर्यंत पोचवा. 2 बॅलेट मशीन आहेत. पहिली बॅलेट मशीन सोडायची, दुसरी धरायची, त्याच्यावर 3ऱ्या नंबरवर म्हणजे 19 नंबरवर माझं नाव आहे. दुसऱ्या मशीनवर 1, 2, 3 इकडून गेलं तर 19. पहिली मशीन सोडायची, दुसरी धरायची. रविकांत चंद्रदास तुपकर लाल शर्टातला फुटोय, गपकनपणा दाबायचा आणि कार्यक्रम मोके करायचा. बरोबर ना? आता काही लोक माझ्या विरोधामध्ये सभा घेतील, धाडमध्ये माझ्या विरोधात उलट सुलट बोलतील. त्यांनी सभा घेतली की आपण बी घेणार आणि जशास तसं उत्तर देणार. फक्त मला समजून घ्या आणि तुम्ही स्वतः माझ्यासाठी गावागावामध्ये फिरा, लोकांना विनंती करा, मिशन म्हणून हे काम हाती घ्या, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. काही झालं तरी चालेल, पण बुलढाणा जिल्ह्याचा निकाल हा ऐतिहासिक लागला पाहिजे, एवढी तुम्हाला मी विनंती करतो. आणि सगळ्या समाजाच्या लोकांना बोला, सगळ्या समाज बांधवांना सोबत घ्या. माझी जात सुद्धा लोकांना माहित नाहीये. माझी एकच जात आहे आणि ते म्हणजे लढणं 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 आणि भांडणं सामान्यांसाठी. हीच माझी जात आहे. भावांनो, सगळ्यांनी सांभाळून घ्या अशी विनंती करतो. आणि आजपर्यंत 26 एप्रिलला मतदान आहे, माहिती ना तुम्हाला? बिलकुल सकाळी जाऊन दणकाच उठून द्यायचा. एका शिक्क्याला चाललं पाहिजे सर. तुम्ही कोणत्याही पक्षात काम करत असाल तर एवढ्या वेळेस पक्ष बाजूला ठेवायचा आणि मदत करा. भावांनो, मी शहरामध्ये फिरणार आहे, तुम्ही गावं सांभाळा. 100% आपला विजय पक्का आहे. तुम्ही तर रोज फोनाफोनी करतच असाल ना इकडे तिकडं. माझ्यापेक्षा जास्त चिंता तुम्हाला आहे, मला माहित आहे. 100% विजय आपलाच होणार. काळजी करू नका, कोणाला घाबरू नका, दादागिरीला घाबरू नका. पैशावर निवडणुका जिंकता येत नसतात. पैशावर निवडणुका जिंकता आल्या असत्या तर अंबानी पंतप्रधान झाला असता, अडाणी मुख्यमंत्री झाला असता. गुलाबराव हे म्हणतात आम्ही MBBS कॉलेज आणलं, कुठं आणलं दिसत नाही. हे म्हणते आम्ही खामगाव जालना आणलं, कुठे गेला खामगाव जालना? नुसत्या भपाऱ्या आणायच्या, नुसत्या फोकनाट गोष्टी आणायच्या. निवडणूक आली की सगळंच मंजूर होतं. तुम्ही सांगा ना, निवडणुकीत त्या ताजमहल पाहिजे, एका मिनिटात नारळ फोडतात ते. कशाला बी म्हणते अशी बैद आहे, अशी मै. त्यामुळे तुम्ही यायच्या नांदीच लागू नका. आणि त्या बचत गटाच्या बायाला हे मूर्ख बनून राहिले म्हणे. हे प्रतापराव जाधव त्याला सांगतात मी तुम्हाला वनश्री योजना आणून देतो आणि पैसे देतो, काही देत नाही ते. ती योजनाच नाही, सरकार दरबारी मायच्या. तुम्ही लोक त्याला उभं करत नाही म्हणून या बायाला ते काहीतरी मूर्ख बनवायचा प्रयत्न करून राहिले. आपल्या बचत गटाच्या गावागावातल्या बायाला सावध करा, त्याला मतदान करू नका, नाहीतर पश्चातापाची वेळ येईल. हा जिल्ह्याचं वाटोळ होऊन जाईल सगळं. त्या महिलांना समजून सांगा, आपलं चिन्ह त्यांच्यापर्यंत पोहोचवा अशी विनंती करतो. भावांनो, या विरोधकांसाठी 4 लाईन सांगून मी माझं बोलणं संपवतो. मी रस्ता संघर्षाचा निवडलेला आहे, संकटाचा निवडलेला आहे, पण ही संकट मला प्यारी आहेत. या संकटामध्ये मला आनंद आहे. किती संकट आलं तरी रविकांत पुन्हा नव्या दमानं उभा राहतो. म्हणून राह में खतरे बहुत है, ठहरता कौन है? राह में खतरे बहुत है, ठहरता कौन है? मौत कल क्यों आज आ जाए, डरता कौन है? तेरे लश्कर के मुकाबिल मैं अकेला हूं, मगर फैसला मैदान में होगा, मरता कौन है? फैसला मैदान में होगा, मरता कौन है? फैसला तो 4 जून को हो जाएगा. और विजयी झाल्यावर पहिल्यांदा मी सिंदखेड राजाला जाणार आणि दुसऱ्यांदा मी धाडला त्या दिवशी मिरवणुकीला येणार. हा शब्द तुम्हाला देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. भावांनो, जसं तुम्ही स्वखर्चानं आलात तसं 26 तारखेपर्यंत सांभाळून घ्या आणि आपल्या पाना चिन्हाचं बटन दाबा. हे पाण्यावर जे गाणं आमच्या विक्रांत भाऊनं तयार केलं त्याबद्दल आमच्या युवा शाहीर विक्रांत भाऊ राजपूतसाठी जोरदार टाळ्या.
आणि पुन्हा एकदा ईदच्या या पवित्र सणाच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. सगळ्यांनी हात उंच. आपल्या हक्काचं YS न्यूज चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि हो, बेलचं बटन देखील दाबण्यास विसरू नका.